तर घ्यायचा विचार असेल तर फर्निचर तर लागणारच, इंटेरियर आणि फर्निचरच्या आयडिया हव्या असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी। चला तर मग, तर आज आपण आलो आहोत आयकियामध्ये। तर चला तर मग आपण एंट्री करूया आयकियामध्ये आणि आज आपल्याला काय काय आयडिया मिळते ते आपण बघूया। आता मी एंट्री करते, बॅग चेकिंग आणि करून मी आता ग्राउंड फ्लोअरलाच जाणार आहे। तिथं एलिव्हेटर आहे, तिथून आपण वरती जायचं। वरती गेल्यानंतर आपण आपली शॉपिंग चालू करणार आहोत। ॲरो दिलेले असतात, ॲरो आपण पुढे फॉलो करत जायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तिकडे काय काय आहे इंटेरियर, त्याप्रमाणे तुम्ही स्वतः आयडिया घेऊ शकता। त्यांनी बऱ्यापैकी सेटअप करून दाखवलंय। 1 BHK रूम दाखवलेत, लहान मुलांचे रूमचे पण पुढे पुढे सेटअप आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा। लहान मुलांना जर घेऊन जाणार असेल तर पाणी बॉटल किंवा थोडंसं बिस्किट आणि बरोबर ठेवा, कारण एवढं सगळं बघण्यामध्ये एवढा वेळ जातो आणि हे डिस्टन्स खूप लांब आहे, तर मुलं कंटाळतात, त्रास देतात। ह्या सोप्यांवर, चेअर्सवर, बेडवर मध्ये मध्ये बसवू शकतो, पण तरी पण त्या दमल्यामुळे आपण हवं तशा आयडिया घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा। छान बघा सोपे दिलेले आहे, टेबल आहे, खाली स्टोरेज दिलेला आहे। पुढे पण तुम्ही बघू शकता छान कर्टन्स आहेत, टेबल अरेंज करून दाखवलेला आहे। ही रूम सेटअप दाखवलंय, कुठे कुठे काय अरेंज करायचं, वॉर्डरोबची स्टोरेज किती आहे हे सगळं त्यांनी दाखवलंय। सुंदर लॅम्प इथे एक ठेवलाय, हे सुंदर टेबल आणि स्टोरेज सिस्टीम दाखवली आहे त्यांनी। पुश करून ते ओपन करायचं, मी डेमो दाखवले। आतमध्ये किती स्पेस आहे ते बघू शकतात तुम्ही। पुढे असं गेल्यानंतर तुम्हाला अजून आयडिया मिळतील। सगळंच काही तुम्ही घेऊ शकत नाही, पण आपल्या सुताराला आपण ह्या आयडिया सांगू शकतो, दाखवू शकतो, तसं बनवून घेऊ शकतो। बघा एक रूम सेटअप दाखवलाय, तिथं स्टडी टेबल आहे, कर्टन्स लावलेले आहेत, सुंदर असा बेड आहे, मॅट्रेस आहे, छान चेअर आणि सेटअप करून दाखवलेला आहे। मिरर आहे तिथे लावलेला, त्याच्यासुद्धा बाजूला तुम्ही बघितलात वॉर्डरोब आहे, तिथं क्लोथ आणि अरेंज करून दाखवलेले आहे, ह्या पण आयडिया घेऊ शकतात। लॅम्प दाखवलाय, सुंदर अशी रूम अरेंज आहे, वुडन स्टोरेज आहे, कपडे ठेवू शकतात, पिलो ठेवू शकतो। पुढचा पण स्टोरेज बघू शकतात, मिरर डिझाईन आहे, डायनिंग दाखवलंय किचनमधलं, तिथं पण आयडिया घेऊ शकतो, हे पण आपण यूज करू शकतो। पुढे ॲरो कंटिन्यू करत जायचं आहे आपल्याला। इथं वुडन इंटेरियर दाखवलंय त्यांनी, टेबल दाखवलंय, प्लॅन युअर किचन हिअर, इथे सगळं किचन सेटअप दाखवलंय, वेल ऑर्गनाइज केलेलं आहे, स्पून कुठे लावलेत, वरती लॅम्प लावलेले आहेत, बेसिन दाखवलेलं आहे, गॅस दाखवलाय, ग्लासेस दाखवलेले आहेत, बघू शकतात तुम्ही। हे नेक्स्ट अजून एक किचन दाखवलंय त्याने ऑर्गनाइज करून, वरती स्टोरेज सुंदर शायनिंग आणि सुंदर कलर आहे, आतमध्ये कसं ऑर्गनाइज केलंय ते पण दाखवलेलं आहे। साईडला मग दाखवलेत, कप सिस्टीम दाखवलेली आहे, बेसिन आहे, इथं सुंदर फ्रीज आणि तिथं आपण जे क्लोथ यूज करतो ते तिथे हँग करून दाखवलेले आहेत, ते मला एक छान आवडलंय। पुढे थोडंसं किचनच्या बाजूला गार्डनिंग केलंय, टेबल ठेवलंय, स्टूल ठेवलंय, तिथं थोडंसं बसू शकतो। पॅन आणि आपण कुठे ठेवू शकतो, डिश कुठे ठेवू शकतो ती स्टोरेज दाखवलेली आहे, वुडन स्टोरेज दाखवलेलं आहे, सुंदर डिझाईन दिसत आहेत। पुढे बघू शकतात बेडरूम, बेड, मॅट्रेस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, व्हरायटी तुम्ही बघू शकतात। बेडशीट पण आहेत, पिलो कवर दाखवलेत, मॅट्रेस फोमचे आहेत, सॉफ्ट आहे, मध्ये मुलांना थोडंसं खेळण्यासाठी त्यांनी ठेवलंय। सोफा कम बेड आहे, त्याच्यामधला पण स्टोरेज तुम्ही बघू शकतात। मॅट्रेसची आणि सोफ्याची वेगवेगळी प्राईस आहेत, सुंदर डिझाईन आहेत। हे वॉर्डरोब आहेत, मुलांसाठी स्टडी टेबल आणि त्यांची रूम अशी, त्यांचे टेबल विथ टॉईजने भरलेले सगळे दाखवलेले आहेत, वेगवेगळे टॉईज लावलेले आहेत। पुढे अजून आपण ॲरो कंटिन्यू करत गेल्यावर सॉफ्ट टॉईजचं सेशन येतं, तिथं सुंदर सुंदर सॉफ्ट टॉईज आहेत, मी तर 3-4 घेतलेत माझ्या मुलाने, सुंदर असे दिसतात रूममध्ये ठेवल्यावर। पुढे आपण फूड कोर्टला पोचलेलो आहोत, सेल्फ ट्रॉली घेऊन आपण आपलं एक मेनू घेऊ शकतो। तिथे केक आहेत, चीज केक आहेत, फिश आहेत, वेगवेगळे व्हरायटी ऑफ फूड आहे, चिकन नगेट्स आहेत, पनीर आहे, राईस आहे, स्टीम राईस आहे, त्याप्रमाणे आपण आपले आयटम घेऊ शकतो। तिथे जर ग्लास घेतला तर एका ग्लासची किंमत 80 रुपये आहे आणि अनलिमिटेड कोल्ड्रिंक्स असतं, व्हरायटी ऑफ कोल्ड्रिंक्स असतं, त्याप्रमाणेच तुम्ही किती मेंबर्स पिणार त्याप्रमाणे ग्लास घ्या। प्लस तिथे बसून आपण इथं ह्या एरियामध्ये खाऊ शकतो, लहान मुलं ॲक्टिव्हिटी करू शकतात, त्यांच्यासाठी एरिया दिलेला आहे तो। त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करून आपण खाली गेलो की पुढे किचनचे बघा
वस्तू आहेत, पुन्हा बेडशीट आहेत, कर्टन आहे, टॉवेल आहे, व्हरायटी ऑफ आयटम पुन्हा आपल्याला इथे बघायला मिळतील. तिथे बघू शकतात तुम्ही किचनमध्ये सुद्धा आपण वॉश करून झाल्यावर आपण डिश आणि कशा लावू शकतो त्याचा पण ट्रे दिलेला आहे, ग्लासेस दिलेले आहेत, छान छान डिझाईन आपण तिथं घेऊ शकतो. पुढे ट्रेस दिलेले आहेत आणि ट्रे पण 2 in यूज आहे. लॅपटॉप टेबल म्हणून आपण करू शकतो आणि आपण जेवणासाठी सुद्धा लहान मुलं नाश्ता आणि त्याच्यावर करू शकतात. डस्टबिन बॅग आहे. हा कर्टनचा सेशन चालू होतोय. सुंदर सुंदर कलर्स आहेत तिथे कर्टन्समध्ये आपण बघू शकतो. हँगिंग त्याचे वेगवेगळे हुकचे कर्टन्स अवेलेबल आहे. पुढे पुढे आपण तुम्ही बघू शकतात. तर मी सांगेन तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या आयकियाला. तुर्भे इथे स्टेशनच्या बाजूलाच आहे आयकिया. त्याच्यानंतर पुढे तुम्ही गेलात तर बघू शकतात डोअरमेट आहे वेगवेगळ्या डिझाईन्सचे. नंतर लॅम्प आहेत. लॅम्पच्या पण सुंदर सुंदर डिझाईन आहे बघू शकतात तुम्ही. वेगवेगळे कलरफुल लॅम्प पण अवेलेबल आहेत. माईक, चार्जर सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला पुढे कंटिन्यू केल्यानंतर ॲरो फॉलो करायचा आहे. फॉलो केल्यानंतर पुढे आपल्याला दिसत आहेत ते डस्टबिनचे पॉट घेऊ शकतात. तसेच आपण शोपीसच्या झाडं घेऊ शकतो, ट्रीज घेऊ शकतो, विथ पॉट पण घेऊ शकतो. कुंड्या छान छान प्रकारचे आहेत, छान छान डिझाईनचे पॉट आहेत आणि झाडं आहेत तिथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला आवडेल तसे तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर आपण असंच पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला एक्झिटपर्यंत आपण आता पोचणार आहोत. पुढे आपल्याला गोडाऊन मिळणार आहे आणि गोडाऊनमध्ये आपण आपल्याला एखादा आयटम इकडचा आवडला असेल तर त्याचा फोटो काढून घ्यायचा आणि त्याच्यावर नंबर्स असतात 30, 22 म्हणजे 30 नंबरच्या आपण रोमध्ये जाऊन 22च्या तिथे एक कॉलम असतो तिथे जाऊन आपली वस्तू आपल्याला कलेक्ट करायची असते. तुम्ही वरती बघू शकतात रेड कलरमध्ये त्यांनी नंबर्स लिहिलेले 21, 22, 25 असे तुम्ही बघितलेच असेल. त्याच्यानंतर आपण कॅश काउंटरकडे पोहोचतो. बिलिंग झालं की पुन्हा मिनी फूड कोर्ट आहे. तिथं पण आपण आईस्क्रीम आणि घेऊ शकतो, कोल्ड्रिंक घेऊ शकतो. ह्या 3 वस्तू आम्ही लास्ट टाइम घेतलेल्या आयकियामधून आणि ह्या वेळेला आम्ही सॉफ्ट टॉईज घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. माझ्या मुलाला हे फार आवडले. मग आम्ही हे 3 सॉफ्ट टॉईज आणि 2 पिलो घेतलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.